बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये एविक्शन कोणाचं झालं आहे? तर एविक्शन तर झाले, तुम्हाला वाटत असेल दीपाली किंवा रेवा. तुम्ही कसं काय विचार करू शकता का दीपाली घरातनं एविक्ट होईल? मेन म्हणजे दीपाली एविक्ट होऊ शकत नाही. दीपालीला आत्तापर्यंत बिग बॉस वाचवत आले, मेकर्स वाचवत आले ना आत्तापर्यंत. टॉप 5 ला ते घेऊन जाणार. हे कदाचित डील पहिलेच झाली असेल का तुला टॉप 5 पर्यंत आम्ही घेऊन जाणार आहे दीपालीला. राकेश बरोबर तर टॉप 2 ची डील झाली असावी, मला असं वाटतं. टॉप 2 टॉप 3 काय असेल ते. आणि हे पण म्हणले असेल मेकर, तुम्ही जर तसा गेम दाखवला आम्ही तुम्हाला डायरेक्ट विनरच करू, ट्रॉफीज देऊन टाकू. या सगळ्या गोष्टी विशाल बरोबर अशी डील मी सांगते नसल झाली, कारण विशाल तसा गेम खेळला आहे यार, मेहनतीने इथपर्यंत आलेला आहे. आणि राकेश बापट एक मोठं नाव आहे, एक मोठं नाव आहे, त्याच्यामुळे पण त्यांनी बोलवलं असेल काय शोची एक हाईप वाढेल राकेश बापटमुळे, त्याच्यामुळे पण त्यांनी त्या गोष्टी केल्या असाव्या. आणि दीपाली काटा टीमची ती म्हणे मी करता धरता मी काटा टीमचा निर्माण केला. आणि टोळीचा निर्माण म्हणजे टोळी जी आहे ही यांची ऑर्गॅनिकली झाली. यांची रुचिता पहिले त्यांच्यामध्ये तन्वीच होती 1-2 वीक. आणि विशाल बोलायचा पण, तन्वी तू साडीमध्ये मस्त दिसते, हे ते सगळ्या गोष्टी. आता ते मी सगळ्या गोष्टी रिव्ह्यूमध्ये बोललीच आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशाल टोळीचा म्होरक्या होता, तर त्याचा तसा गेम होता, त्याचं ऐकून चालायची. रुचिता, रोशन ठीक आहे, अनुश्री थोडंफार ऐकायची, काही वेळेस काढा मागे पण टाकायची, तिला आवडत नव्हत्या त्या गोष्टी, ठीक आहे. पण आता काटा टीममध्ये मला सांगा दीपालीचं कोण ऐकून चालवत? तिने निर्माण केलं ना, तिचं ना प्रभू ऐकत होते ना तन्वी. आणि प्रभू तन्वी तर यार मागून किती यांची मागून बोलली ती राकेशबद्दल, यांच्याबद्दल तन्वी खूप काही बोलली आहे. यांनी तर चुगल्या वगैरे काहीच दाखवलं नाही काटा टीमच्या, ठीक आहे. टोळीला वेळोवेळी एक्सपोज केलं, पण यार विशाल इज अ बिग मॅनिप्युलेटर यार. काय त्यांनी मन वळवली, रोशन सोडून चाललं तर रोशनला पण त्यांनी परत आणलं, त्या चुगल्या वगैरे दाखवल्या तर त्या सगळ्या गोष्टी एकंदरीत घडताना दिसल्या आपल्याला. रेवा कौरासेचं घरातून एविक्शन झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं रेवा कौरासे घरातून एविक्ट झालेली आहे. आणि मी सांगू का वाईल्ड कार्ड आहे ना, संकेत डिझर्व करत होता यार टॉप 5 टॉप 6 मध्ये. टॉप 6 ठेवायचं त्याला ठेवायला पाहिजे होतं, पण संकेतचा प्रॉब्लेम हा झाला की तो काटाच्या विरुद्ध खेळला. सगळ्यात महत्त्वाचं रेवा इथपर्यंत टिकली कारण काटा बरोबर, राकेश बरोबर, तन्वी बरोबर, मेन जे टॉप 2 आहे ना, जे मेकर्सचे फेवरेट, ती त्यांना धरून चालली. एक हात राकेशचा, एक हात तन्वीचा धरून चालली. तन्वीची ती प्रभूच बनली. जसं तन्वीने ते सांगितलं ना, ते बिग बॉसचं तर काय गिफ्ट वगैरे वाढदिवसाचा जो मोठा सोहळा केला त्यांनी, त्याच्यामध्ये सांगितलं ना त्यांनी, वाढदिवसाच्या सोहळ्यामध्ये तन्वी म्हणे प्रभू गेला ना माझ्याकडे बघत गेला आणि मी खूप रडत होती, म्हणजे सांगत होती. मग म्हणे रेवा आली आणि रेवानी मला धीर दिला, मी प्रभू बनून तुला खूप ऐकण्याचा प्रयत्न करेल असं बोलली ती. तर ती म्हणजे तिचं म्हणणं मी आहे दुसरा प्रभू, तू टेन्शन नको घेऊ, प्रभू गेला मी आहे, मी प्रभू बनणार तुझ्यासाठी, प्रभू पार्ट 2.0. तर आता त्यांना माहिती आहे तन्वी कोलतेला आता एका कोपऱ्यात बसून आता जो टाईमपास पाहिजे होता तो टाईमपासला आता घालवलं बरं. कारण कसं आहे आता संपलं आहे सगळं. आज एविक्शन झालेले, आत्ता एविक्शनची बातमी आलेली, म्हणजे उद्या परवा एविक्शन दाखवतील, मग नंतर यांचे नाचणं गाणं चालू होईल, परफॉर्मन्स वगैरे सगळ्या गोष्टी चालू होतील. संपलं बिग बॉस इथे. आणि शेवटचं एविक्शन झालं आहे रेवा कौरासे. टॉप 5 कोण आहे? तर मी हे टॉप 5 पहिलेच प्रेडिक्ट केले होते तुम्हाला, खूप पहिले. तुम्ही जर 28-30 एपिसोडला गेले ना, मी तेव्हाच बोलली ती हे कदाचित दीपालीला टॉप 5 पर्यंत नेणार असा डाऊट आहे माझा, आणि ते तसंच झालं नाही का. तर नंबर 1 आणि 2 मध्ये तन्वी आणि राकेश राहणार, 3-4 मध्ये अनुश्री, विशाल, आणि 5 नंबरला दीपाली सय्यद. यस, हे टॉप 5 आता भेटले बिग बॉसच्या घराला, आणि हे टॉप 5 भेटणार आहे हे मी तेव्हा सांगितलं होतं 30व्या-35व्या रिव्ह्यूमध्ये वाटतं. पण मला मी रुचिताला बी घेतलं होतं, 6 नंबरला रुचिताला ठेवलं होतं की रुचिताला पण कदाचित घेतील, पण नाही, आता काय सांगणार, जाऊ दे मध्ये जे झालं ते झालं आता. आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं विशालचं तर अकाउंटच उडालं भाई. विशाल आणि रुचिताचं अकाउंट गेलं, म्हणजे आत्ता त्याला नितांत गरज होती माहिती आहे का, वोट्सची, सपोर्टची, सगळ्या गोष्टींची, आणि आत्ताच त्याचं अकाउंट उडालं भाई. तर यार मेकर्सने, कोणी म्हणतं मेकर्सने उडवलं, कोणी काय, पण काय माहिती यार कसं काय उडालं, म्हणजे काय झालं, कॉपीराईट आलं, काय आलं, आय डोंट नो. पण यार विशालचं ऐन वेळेला असं अकाउंट उडवणं सगळ्यात मोठा लॉस आहे त्याचा माहिती आहे. तर आता आपल्याला विनर जो आहे क्लिअर कट दिसतो, राकेश किंवा तन्वी जे ट्रॉफी उचलणार आहे. त्यांनी काल प्रॅक्टिस पण केली. अनुश्रीने कसं काय हे इतके मॅनिफेस्ट करू शकते, शॉकिंग आहे.
इतकं मॅनिफेस्ट कसं काय करू शकते ही? इतकं मॅनिफेस्ट कसं करू शकते? मी स्टेजवर चालली, मला राकेश दादा ट्रॉफी देतो पण आहे. तो म्हणे विशाल ही मॅनिफेस्ट करते आणि हे हुशार ट्रॉफी देता पण आहे म्हणे तिला. वा, काय चाललं आहे यांचं. तर या सगळ्या गोष्टी आणि यार काल रिव्ह्यूमध्ये मी बरेच पॉईंट माझे मिस झाले, कारण यार माझी खरंच तब्येत बरोबर नाही. मला फुल घशाचा प्रॉब्लेम आला आहे, मला जास्त बोलायला पण त्रास होतो. पण म्हणलं रेवा कौरासे एविक्ट झाली, ही शेवटची एविक्शनची बातमी तुमच्यापर्यंत तर पोहोचलीच पाहिजे. म्हणून रेवा कौरासे घरातनं आऊट झाली आहे. कारण खूप जणांना दीपाली वाटत होती, पण दीपालीला हे टॉप 5 पर्यंत नेणार होते. हे मी 30व्या-35व्या एपिसोडमध्ये सांगितले ऑलरेडी, का ते दीपालीला टॉप 5 पर्यंत नेतील कदाचित. तर या सगळ्या गोष्टी यार, रेवा कौरासे घरातनं झाली एविक्ट. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि टॉप 5 दिसत आहे आपल्याला, विशाल, अनुश्री, दीपाली, तन्वी आणि राकेश बापट. तर यापैकी तुमचं वोट कोणाला? जा भरभरून वोट्स करा आपल्या फेवरेटला. तन्वी, राकेश, कोण आहे तुमचे फेवरेट? कोणीतरी ट्रॉफी उचलेल? विशाल, अनुश्री, करा आपल्या फेवरेटला वोट्स. दीपालीचं नावच राहील, दीपालीला पण करा वोट्स. आणि रेवा कौरसे, आता प्रभूची गरज नव्हती घरात तन्वीसाठी, म्हणून आता प्रभू 2.0 घरातनं बाहेर झालं, म्हणजे रेवा कौरासे घरातून बाहेर गेलेली आहे. रेवा कौरासे यार टास्क छान खेळायची, एक आहे तिचा प्लस पॉईंट, टास्क मस्त खेळायची. मग तो मधमाशांचा असो, छान खेळती. विशालने तिला पकडून ठेवलं होतं, किंवा मग तो आत्ता तो गोण्यांचा होता ते टास्क मस्त केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं दीपाली आणि तन्वीने मदत केली पाहिजे तिला, त्याच्यामुळे ती झाली. पण ती कॅप्टन होऊन तिने घरामध्ये असं तिचं काहीच दिसलं नाही. तिने काही डिसिजन घेतला किंवा काही नथिंग, काहीच दिसलं नाही. ठीक आहे, आपण तिच्याकडनं तसल्या अपेक्षा करत पण नव्हतो. तर टॉप 5 आता आपल्या समोर आहे. आता यांचे नाच, गाणे, परफॉर्मन्स वगैरे सगळ्या गोष्टी सुरू होतील. आता रेवा कौरासे बाहेर गेली, तर तो एपिसोड आपल्याला कदाचित उद्या वगैरे दिसू शकतो. तर रेवा कौरासे घरातून नंबर 6वर एविक्ट झालेली आहे. तर टॉप 5 तुमच्या समोर आहेत. जा तुमच्या मनपसंतीला वोट करा बाई. संपलाय आता सीझन. आता काय बोलू, कोणाबद्दल काय बोलू मी सांगा? विशाल, अनुश्री मिळून तन्वीबद्दल बोलताय, तन्वी, राकेश मिळून विशाल आणि अनुश्रीबद्दल बोलताय. आता हेच चालू राहील, कारण कसं आहे, आता हे ना एकमेकांबद्दल नाही, हे ते ऑडियन्सला सांगायचा प्रयत्न करताय का ही किती फेक आहे, हा असा आहे, तो तसा आहे. हे सगळं हे एकमेकांशी बोलताय, पण आता हे ऑडियन्सच्या मनात नरेटिव्ह जो आहे तो सगळा सेट केला जातोय. तन्वी विशाल विरुद्ध नरेटिव्ह सेट करते, विशाल तन्वी विरुद्ध नरेटिव्ह सेट करतोय. अनुश्री काल बोलली, पण तुला तन्वीशिवाय दुसरं कोणी नाही का सॉरी तन्वीशिवाय दुसरं कोणी नाही का बोलायला. तर या सगळ्या गोष्टी भाई. तर रेवा कौरासे घरातनं झाली एविक्ट. तुमचं काय म्हणणं आहे यावर? फेअर एविक्शन आहे, अनफेअर आहे, दीपाली जायला हवी होती का रेवा एकदम बरोबर गेलेली आहे? तुमचं म्हणणं मांडा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया रात्री रिव्ह्यूमध्ये, ठीक आहे? तोपर्यंत बाय बाय. आता हे असंच चालणार.